पितृपक्ष हा केवळ एक धार्मिक परंपरा नसून आपल्या पूर्वजांविषयींच्या कृतज्ञतेची जाणीव करून देणारा पवित्र कालखंड आहे. हा पूर्वजांना स्मरण करण्याचा पवित्र काळ आहे. तर्पण, पिंडदान, दानधर्म केल्याने पितृदोष दूर होतो व घरात शांती, समाधान, समृद्धी आणि वंशवृद्धी नांदते. तुम्हाला माहिती आहे का, जर आपल्या घरात पितृदोष असेल तर आपण कितीही देवपूजा केली तरी मनशांती आणि समृद्धी टिकून राहत नाही. भाद्रपद पौर्णिमेनंतर सुरू होणारा पितृपक्ष हा आपल्या पूर्वजांना स्मरण करण्याचा काळ आहे. या दिवसात तर्पण, पिंडदान, श्राद्ध केल्याने पितरांच्या आत्म्यांना शांती मिळते. काळे तीळ, तांदूळ, मध, तूप आणि दूध अर्पण करावे. तसेच ब्राह्मणांना आणि गरजू लोकांना भोजन व दान द्यावे. हे सर्व करून आपण आपल्या पितरांना संतुष्ट करतो. पितृपक्षाच्या शेवटच्या दिवशी सर्व पितरी अमावस्या येते. ज्या पितरांची निश्चित तिथी माहीत नसते त्यांची श्राद्ध या दिवशी केले जाते. पितृपक्षात केलेले स्मरण, दानधर्म आणि श्राद्ध हे घरातील नकारात्मक ऊर्जा कमी करते आणि पितृदोष दूर करते आणि घरात शांती, समाधान, वंशवृद्धी व समृद्धी नांदते.